सचिन 40च्या उंबरठ्यावर असलेला एक यशस्वी उद्योजक. त्याचे जीवन काचेच्या महालासारखे होते. बाहेरून चकचकीत आणि भव्य, पण आतून रिक्त आणि थंड. त्याने आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण पैसा कमवण्यासाठी समर्पित केला होता. त्याच्यासाठी यश म्हणजे मोठी बँक बॅलन्स, आलिशान गाड्या आणि महागडे सूट, भावना, नातेसंबंध, कुटुंब या गोष्टी त्याच्या दृष्टीने फक्त कामात अडथळे आणणाऱ्या होत्या. याच विचारामुळे 12 वर्षापूर्वी त्याने आपली पत्नी कविता आणि त्यावेळची 2 वर्षाची चिमुकली मुलगी महिमा यांना सोडून दिले होते. त्याला वाटले होते की तो एका नव्या भव्य जगात प्रवेश करत आहे, पण तो एकाकीपणाच्या तुरुंगात बंद झाला होता. एक दिवस एका मोठ्या व्यावसायिक करारानिमित्त तो जुन्या वस्तीत येतो, जिथे त्याचे बालपण गेले होते. इथे त्याला त्याच्या भूतकाळाचा वास येतो, पण तो त्याला टाळण्याचा प्रयत्न करतो. त्याची नजर एका लहानशा चहाच्या टपरीवर पडते. तिथे त्याला एक ओळखीचा चेहरा दिसतो. ती होती कविता. 12 वर्षांनी तिला पाहिल्यावर त्याला धक्काच बसतो. तिच्या चेहऱ्यावरचा थकवा आणि डोळ्यातील शांतता त्याला अस्वस्थ करते. ती एकाकीपणे आपला संसार चालवत होती. ती त्याला ओळखत नाही असे त्याला वाटले, पण तिच्या डोळ्यातील तीक्ष्ण कटाक्ष त्याला ओळख देत होता. तो तिच्याकडून काही आंबे विकत घेतो. आंबे घेऊन तो परत फिरत असताना कविता त्याला 200 रुपये परत करते. "तुमचा नवरा काहीच करत नाही का?" तो विचारतो. कविताची उत्तर ऐकून त्याला धक्काच बसतो. "आमचा 12 वर्षापूर्वी घटस्फोट झाला होता." हे ऐकून सचिनच्या मनात हजारो विचार येतात. तो परत फिरतो, पण त्याला ती रात्रभर झोपू देत नाही. भूतकाळाची भेट. दुसऱ्या दिवशी सचिन पुन्हा त्याच वस्तीत जातो. त्याला कविताच्या जीवनात डोकावून पाहायचं असतं. तो तिचा पाठलाग करत तिच्या घरापर्यंत पोहोचला. जुनी जीर्ण इमारत, अरुंद गल्ली आणि अंधारलेलं घर हे पाहून त्याच्या हृदयाला वेदना होतात. घरात त्याला एक खाट दिसतो, ज्यावर एक मुलगी झोपलेली होती. ही होती त्याची मुलगी महिमा. तिच्या डोळ्यातील निरागसता आणि चेहऱ्यावरील वेदना पाहून त्याला कळतं की तिची प्रकृती ठीक नव्हती. कविता त्याला सांगते, एकट्याने महिमाचा सांभाळ करणं किती कठीण होतं ते. ती महिमाकडे बघते आणि सांगते, "बेटा, हे तुझे वडील आहेत." महिमा सचिनकडे बघते. सचिनच्या डोळ्यात अश्रू येते. तो गुडघ्यावर बसून आपल्या चुकांची माफी मागतो. महिमा त्याला मिठी मारते आणि सचिन परत निघून आपल्या घरी जातो. पण त्याला रात्री झोप लागत नव्हती. त्याला जाणीव होती की त्याने पैसा कमावला, पण सर्वात मोठी संपत्ती गमावली होती. त्याला त्याच्या चुकांवर पश्चाताप होत असतो. परतफेड आणि नवं नातं. सचिनने दुसऱ्या दिवशी सकाळीच कामावर जाण्याऐवजी एका दुकानात जातो. तो कवितासाठी बांगड्या, मंगळसूत्र आणि महिमासाठी दूध, औषधे आणि खेळणी विकत घेतो. तो पुन्हा कविताच्या घरी जातो. महिमा त्याला पाहून आनंदाने मिठी मारते. तो कविताला मंगळसूत्र देतो आणि तिला आणि तिच्या मुलीला स्वीकारण्याची विनंती करत असतो. हे सर्व ऐकून कविताच्या डोळ्यात अश्रू येतात. ती त्याला स्वीकारते, कारण तिलाही कळालं होतं की एकटीने संसार करणं किती अवघड असतं. सचिन आपल्या भावाच्या दुकानावर जातो आणि त्याला सांगतो की तो आता आपल्या अटींवर जीवन जगणार आहे. तो म्हणतो की आता तो पैशामागे नाही, तर आपल्या मुलीच्या हास्यासाठी आणि पत्नीच्या सन्मानासाठी जगेल. त्याचा भाऊ त्याला समजून घेतो आणि पाठिंबा देतो.
नव्या जीवनाचा अध्याय. सचिन, कविता आणि महिमाचे नवीन आयुष्य सुरू झाले होते. शहराच्या गजबजाटातून दूर एका शांत गल्लीत त्यांनी आपले छोटेसे घर घेतले. हे घर फार मोठं नव्हतं, पण त्यात प्रेम आणि आनंदाची ऊब होती. सकाळी लवकर उठून सचिन त्याच्या दुकानात जाण्याआधी महिमाला शाळेत सोडतो. महिमा आता खूप आनंदी होती. तिच्या चेहऱ्यावर नेहमी हसू दिसत असे. कवितानेही तिची चहाची टपरी सोडून एका लहानसं बुटीक उघडलं होतं. ती त्याच्या कलाकुसरीच्या सुंदर वस्तू बनवत असे. सचिन तिला मदत करत होता. संध्याकाळी काम संपवून घरी परतल्यावर तिघेही एकत्र जेवायचे. महिमा तिच्या शाळेतील गमती-जमती सांगायची आणि कविता तिच्या दिवसातील अनुभव, भूतकाळाचा निरोप. एक दिवस रात्री महिमा झोपल्यावर कविता सचिनकडे पाहून कविता सचिनकडे पाहून म्हणाली, "सचिन, तुम्ही परत आलात आणि आमचे आयुष्यच बदलून गेले. मला वाटले होते की मी कायमची एकटी राहणार." सचिन तिच्या डोळ्यात पाहून म्हणाला, "कविता, मी परत आलो कारण मी हरवलेला होतो. मला माझी खरी ओळख तुमच्यात सापडली. पैसा आणि यश याहून अधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरील हसू. मी ते कधीही हरवू देणार नाही." त्या रात्री जुन्या आठवणी आणि भविष्यातील स्वप्नांनी भरलेली ती रात्र खूप शांत आणि गोड होती. कारण त्या दोघांनाही माहीत होतं की आता ते एका नवीन आणि पूर्ण कुटुंबासोबत आपले आयुष्य सुरू करत आहेत. भविष्याची स्वप्ने. काही वर्षांनी महिमा मोठी झाली होती. ती तिच्या कॉलेजमध्ये शिकत होती आणि एक यशस्वी डॉक्टर बनण्याचे स्वप्न पाहत होती. तिच्या स्वप्नांना पंख देण्याचं काम सचिन आणि कविता करत होते. सचिननेही आपले दुकान सोडून एका मोठ्या कंपनीत नोकरी स्वीकारली, जेणेकरून तो महिमाच्या शिक्षणाचा खर्च सहज भागवू शकेल. महिमाच्या शिक्षणासाठी लागणारा पैसा आता त्याला त्रास देत नव्हता, कारण तिला शिकताना पाहण्यात त्याला खरा आनंद मिळत होता. नवा अध्याय. महिमाने शिक्षण पूर्ण केले आणि ती एक प्रसिद्ध डॉक्टर बनली. तिने तिच्या कमाईतून सचिन आणि कवितासाठी एक आलिशान घर घेतलं. त्यांनी तिथे राहायला सुरुवात केली. एक दिवस महिमाने सचिनला एक पेन आणि कागद दिला. "बाबा, तुमच्या आयुष्याची कथा लिहा," ती म्हणाली. सचिनने कथा लिहायला सुरुवात केली. "मी एका माणसाची गोष्ट लिहितो जो पैशाच्या मागे धावत असताना त्याचा परिवार गमावतो, पण नंतर त्याला कळतं की खरी संपत्ती म्हणजे पैसा नाही तर प्रेम आणि कुटुंब आहे. तो आपल्या चुका सुधारतो आणि एका नव्या जीवनाची सुरुवात करतो." त्याने लिहिलेली ही कथा खरा माणूस या नावाने प्रसिद्ध झाली. ती कथा वाचून अनेक लोकांनी त्याच्या कामाचे कौतुक केले. सचिन, कविता आणि महिमा आज सुखाने आयुष्य जगत आहेत. त्यांनी दाखवून दिले की प्रेम आणि कुटुंब हेच खरे यश आहे. त्यांच्या जीवनाची ही कथा अनेक लोकांना प्रेरणा देत आहे. आनंद आणि अडथळे. सचिनने लिहिलेल्या पुस्तकामुळे त्याचे आयुष्य पूर्णपणे बदलले. खरा माणूस हे पुस्तक केवळ एका माणसाची कथा नव्हती, तर ते अनेकांच्या हृदयाला भिडणारे एक सत्य होते. त्याच्या पुस्तकाला प्रचंड यश मिळाले. एका रात्री त्याच्या घरी एका प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शकाचा फोन आला. त्यांना सचिनच्या कथेवर चित्रपट बनवायचा होता. सचिनने सुरुवातीला नकार दिला, कारण आपल्या कुटुंबाची कहाणी सार्वजनिक करायची नव्हती. पण कविताने त्याला समजावले, या कथेमुळे अनेकांचे जीवन बदलू शकते. ती म्हणाली, "सचिन तयार झाला." चित्रपटाच्या शूटिंगची तयारी सुरू झाली.
सचिन, कविता आणि महिमा यांना चित्रपटाच्या निर्मितीत भाग घेण्याची संधी मिळाली. महिमाने तिच्या बाबांच्या आयुष्यातील एक महत्त्वाच्या भागावर लक्ष केंद्रित केले आणि चित्रपटाच्या पटकथेत काही सुधारणा सुचवल्या. दिग्दर्शकाला दिलेल्या सूचना खूप आवडल्या. या कामामुळे त्यांचे कुटुंब आणखी जवळ आले. कसोटीचा क्षण. चित्रपटाचे शूटिंग सुरू असताना सचिनला एक मोठी व्यावसायिक संधी मिळाली. त्याच्या जुन्या मित्राने त्याला एका आंतरराष्ट्रीय कंपनीत मोठी भागीदारी देऊ केली. या संधीमुळे त्याला पुन्हा एकदा पैशाच्या मागे धावण्याची मोहीम सुरू करावी लागली असती. कविताला ही गोष्ट कळली. तिच्या मनात भीती निर्माण झाली. "तुम्ही पुन्हा त्या जगात जाल का?" तिने विचारले. सचिनने तिला आश्वासन दिले, "नाही, आता माझे जग तुम्ही दोघे आहात. ही संधी मी नाकारतोय." त्याने आपल्या मित्राला स्पष्टपणे सांगितले की त्याचे प्राधान्यक्रम बदलले आहे. या घटनेमुळे कविता आणि महिमा यांच्या मनात सचिनबद्दलचा विश्वास आणखी वाढला. त्यांना खात्री झाली की आता पैसा आणि यश त्याला त्याच्या कुटुंबापासून दूर करू शकत नाही. यशाचा नवा अर्थ. चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्याला प्रचंड यश मिळाले. तो केवळ व्यावसायिक हिट नव्हता, तर समीक्षकांनीही त्याचे खूप कौतुक केले. सचिन, कविता आणि महिमा यांच्या आयुष्याची ही कहाणी जगभरात पोहोचली. त्यांना अनेक कार्यक्रमामध्ये मुख्य पाहुणे म्हणून बोलावले गेले. त्यांनी आपल्या अनुभवांनी हजारो लोकांना प्रेरित केलं. एका प्रसिद्ध कार्यक्रमात सचिनला लाईफटाईम अचीव्हमेंट पुरस्कार मिळाला. स्टेजवर जाताना त्याने कविता आणि महिमा यांचा हात धरला. पुरस्कार स्वीकारल्यावर तो म्हणाला, "हा पुरस्कार माझा नाही, तर माझ्या कुटुंबाचा आहे. मी हरवलेल्या वाटेवरून परत येण्यात त्यांनी मला मदत केली." खरा माणूस तोच असतो, जो आपल्या कुटुंबाच्या आनंदाला सर्वात जास्त महत्त्व देतो. नवीन पिढी आणि वारसा. महिमा आता एक यशस्वी डॉक्टर बनली होते. तिने समाजासाठी काहीतरी करण्याचं ठरवलं. तिने आपल्या कमाईतून एका गरीब वस्तीत एका लहानसे रुग्णालय सुरू केलं. तिथे ती गरीब लोकांवर मोफत उपचार करत असे. कवितानेही तिच्या बुटीकमधून मिळणाऱ्या कमाईचा उपयोग या रुग्णासाठी केला. सचिननेही तिच्या कामात मदत केली. त्यांच्या या कार्यामुळे त्यांना समाजात खूप मान मिळाला. त्यांच्या घरात आता पैसा आणि यश होतं, पण त्याहूनही जास्त प्रेम, समाधान आणि आनंद होता. एका पूर्ण झालेल्या कथेचा शेवट. एके दिवशी रात्री तिघेही एकत्र जेवण करत होते. महिमाने सचिनला विचारले, "बाबा, तुम्हाला वाटते का की तुम्ही आयुष्यात कधी काही गमावले?" सचिनने हसून पाहिले, "मी माझ्या आयुष्यातील 12 वर्ष गमावली, पण ती वेळ मला तुम्ही दोघी किती महत्त्वाचे आहात हे शिकण्यासाठी होती. त्या 12 वर्षाच्या एकटेपणामुळेच मला या माझ्या कुटुंबाचे खरे मूल्य कळाले." कविताने सचिनचा हात हातात घेतला. "तुम्ही परत आलात आणि आमच्या आयुष्याला पूर्ण केले," ती म्हणाली. सचिन, कविता आणि महिमा आजही सुखाने आणि समाधानाने जगत आहेत. त्यांची कथा केवळ एका कुटुंबाची कहाणी नाही, तर ती पैसा आणि प्रेम यांच्यातील संघर्षाची कहाणी आहे. ती कथा शिकवते की खरी संपत्ती बँक बॅलन्समध्ये नाही, तर आपल्या माणसाच्या चेहऱ्यावरील हसू आणि त्यांच्या डोळ्यातील प्रेमात आहे. तर मित्रांनो, काय वाटतं तुम्हाला या कथेबद्दल? नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन अर्थपूर्ण कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.